नमस्कार मित्रांनो, फ्री लाईव्ह बॅचच्या नवीन क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. डाऊट सॉल्विंग क्लास आहे अजून एक तुमच्या सगळ्यांसाठी बोनसमध्ये. तर ज्यांना कोणाला काही क्वेश्चन असेल त्यांनी हँड रेज करू शकताय आणि मी मेसेजचं पण ऑन करतो. ओके, मेसेजचं ऑन केलेलं आहे. काय मेसेज असतील ते पण टाकू शकताय. ओके, 167 लोक आलेत. मी सगळ्यांचा हँड एकदा डाऊन करून घेतो, मग तुम्ही हँड रेज करा. लोअर 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 लोअर. ठीक आहे. आता कोणाला बोलायचं आहे त्यांनी हँड रेज करू शकताय. चला हँड रेज करा, ज्यांना बोलायचं आहे त्यांनी हँड रेज करा फास्ट. आठवडा ना असा म्हणजे मजा झाली नाही ट्रेडिंग करायला, मजा आली नाही म्हणजे काय सांगण्यासारखं काय झालंच नाही. हे असं कुठं तर जातंय मार्केट टार्गेटच्या जवळ तरी बसवतंय. म्हणजे आजचा ट्रेड तर असं पश्चाताप काय काय बोलण्यासारखं नाहीच. म्हणजे जाऊ दे, असं वाटलं की हां चला हे आठवडा कटअप डिलीट, पुढचा आठवडा बघू. धड लॉस पण झालं नाही आठवड्यात, धड प्रॉफिट पण झालं नाही आणि काही मजा पण आली नाही. आजचा ट्रेड अजून थोडा खाली गेला असताना मी बुकिंग देत होतो, ते अचानक रिवर्स झाला आणि बुकिंग पण दिलं नाही. ते माझं तर आज प्रॉफिट झाला असताना महिनाभराचं काम भागत होतं, बट जाऊ द्या. आजचं ट्रेडचं लॉजिक सांगा काय, मला काय मजा नाही माहिती आहे. लॉजिक बिजिक सांगायला आजच्या ट्रेडचं बिजचं काय मजा नाही, सिरियसली मजा नाही काय. म्हणजे असं मी आठवडा डिलीट केला माझ्या डोक्यातून, मला माहिती आठवडा कॅन्सल रहित आहे आठवडा हा, असं काम केलं आहे आपण. चलो बाकी काय क्वेश्चन असते सायकोलॉजी रिलेटेड तर सांगा मला. काहीतरी नवीन शिकायला भेटले हवे म्हणजे. बघा काही जरी झालं ना, एक प्रोसेस मात्र आपण अजिबात सोडायची नाही. सिम्पल प्रोसेस आपली. काय प्रोसेस आहे सिम्पल? काय सिम्पल प्रोसेस आहे? एक ट्रेड मारायचा, जे होईल ते होईल. आपण घाण काय केली आठवड्यात, मग कुठनं सी टू सी लावायची सवय लागली कोणास ठाव. सी टू सी लावलं वाट पण लागली. सी टू सी मारलं, टार्गेट मारलं आणि कालचं सी टू सी लावलेलं एस एल मारला होता. मग ते कालचं बेनिफिट पण होताच तसं बघायला गेलं तर, आणि आजचा मग एस एल गेला. सॉरी, आजचं टार्गेट गेलं, मग त्यात काय हे नाही. आजचा आठवडा हा आठवडा कधी आलाच नव्हता कधी. US 100मध्ये डब्ल्यू बनला आहे का? US 100 चेक करू द्या मला. NDQ आज मी ड्रॉ करून दिलेलं नो. कुठं डब्ल्यू दिसतोय भाई? कुठल्या अँगल डब्ल्यू? किती क्लिअर कट बाय साईडला ट्रेड करता येत होता, किती क्लिअर कट. 28,500 वरती नुसतं बाय करायचं काम होतं. 28,500 पासून सेलिंग आलेले मार्केटमध्ये. काय सिम्पल बाय करा. त्याच कॅन्डलच्या खाली जरी एस एल लावला असतात तरी सुद्धा मार्केटनं आरामशीर 200 पॉईंट दिलेत, आरामशीर. आणि आता मला वाटतंय फॉल करेल मार्केट इथनं. रेड कॅन्डलच्या लोला निघलं तर फॉल करेल असा प्राथमिक अंदाज आहे. लय दिवसात US 100ला ट्रेड लावला असेल असं वाटायला लागलं. मी प्रिडिक्शन सुद्धा केलं नव्हतं मी कधी US 100ला. जर लो निघला तरचा विषय आहे, पण जर मी आता US 100 ट्रेड करत असतो तर मी आता सेल केला असता इथं रेड कॅन्डलच्या लोला. बरं का, अजून निघलं नाही लोला इथं असा. मी जर असतो US 100 ट्रेड तर आता मी हा ट्रेड करून बसलो असतो. पर्दे के पीछे क्यों है? 2 मिनटं. 2 मिनिट फक्त. दोन मिनटं आपण डाऊट सॉल्विंग घेऊया आणि त्याच्यानंतर मग बघू काय असेल ते.
हां चला, काय विषय होता आपला? डाऊट सॉल्विंग घ्यायचे होत ना. तर पहिला कोणाचं घेऊ? शुभ. शुभ आहे बघा, अनम्यूट केलेला आहे. अनम्यूट केलं आहे बघा. शुभ, बोलू शकता. शुभ कोण आहे, बोलणार आहे का? घेऊ पुढचा. आकाश माने. आकाश माने बोलणार आहे का? घेऊ पुढचा. ओप्पो सी पी. तुमचं कसं आहे माहिती आहे का सगळ्यांचं? हॅलो. हां हां बोला. हा सर, US 100 बघताय का? बघतोय. ते सायकोलॉजी नंबर वरनं हे आपलं क्लोजिंग दिलंय ना. हां हां बरोबर आहे. आणि खालचा शेवटचा जे सपोर्ट होता ते बी मी मार्क केला होता. हां हां आणि तिथनं मी ट्रेड घेतला होता ग्रीन कॅन्डलच्या हां बरोबर आहे की, लो. परफेक्ट आहे. बरोबर आहे ना सर? लय परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट हा, आहे. तेच विचारायचं होतं. यस यस, ठीक आहे. थँक्यू सर. आणि ते US 100 तर पूर्ण जे तुमचे व्हिडिओ होते जुने नवीन पूर्ण बघितले मी. ओके डन. हा, आणि त्याच्यातनं थोडं चालू आहे प्रॉफिट. यस यस यस, एकदम हळूहळू करा. आम्ही ना हो सर. बघा, आता थँक्यू सर. टीम सोबत वगैरे चर्चा करता, सगळ्यासाठी सांगतो, टीम सोबत वगैरे चर्चा करता आमचा काय विषय असतो माहिती आहे का? ठीक आहे, आपण गोल्डमध्ये ट्रेड करतोय, गोल्डमध्ये शिफ्ट आहे, पण बरीच लोक आहेत US 100 ट्रेड करते. US 100 ट्रेड करणारे लोक खूप आहेत. कारण की तुम्ही स्टडी केला तर US 100 एकदम इझी आहे. आणि दुसरी गोष्ट US 100चा बेनिफिट काय आहे, तर स्ट्रॅटेज्या खूप खूप भारी आहेत. जर त्या बनल्या, स्पेसिफिक स्ट्रॅटेज्या बनल्या, तर मात्र मार्केट खतरनाक अशी टार्गेट देतं. तर ऑब्विसली भाई करू शकता तुम्ही US 100, पण काय प्रॉब्लेम नाही. चला पुढचं. ओप्पो सी पी 2371. ओप्पो सी पी बोला. माईक तर ऑन दिसतोय. ओके. मोटरोला एज 70. मोटरोला एज 70. कॅमेरा ऑन करून बोला बरं का. हां बोला. बाहेर झालं जरा. हां ठीक आहे. दादा मी आमचा 7 महिने झालं म्हणजे डेमो मध्येच करतोय सध्या चालू केलेलं. बरं बरं. माझी बारा संपल्यानंतर चालू केलं होतं नाही का. हम्म, हम्म, तर आता मी आता $100चा अकाउंट आहे. मी एक स्ट्रॅटेजी म्हणजे ऍक्च्युअल फसवणूक यूज करतो. की सपोज ट्रेड झालं की रिसेट बघायचे आणि 2 किंवा 3 कन्फर्मेशन कॅन्डल किंवा एकच मोठी जरी कन्फर्मेशन कॅन्डल भेटली ना हम्म, तर एंट्री घ्यायची नाही का. पण काय होतंय ते जास्त मला मूव तसं दिसतच नाही. मग वेगळं काहीतरी होतंय, मग मी तिथे एंट्री घेतो. मग ते म्हणजे होतात माझे सक्सेस होतात ट्रेड. पण तिथं नाही का मला असं वाटतं की राव आपला स्ट्रॅटेजी आपण ठरवलेली ती फॉलो नाही झाली नाही का. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे मनात वाटतं, मग परत वाटतं आपण का फॉलो नाही केली अशी स्ट्रॅटेजी. आपण तर ठरवलेलं आहे की असं ब्रेक झाल्यावर रिटेस्ट बघून नाही का कन्फर्मेशन घेऊन करायचं. हम्म, हम्म. मग ते असं होतं 4 महिने. आणि आता म्हणजे मी स्टडी करतो, पण माझं खूप कन्फ्युजन होतं नाही का की आता काय स्टडी करू. म्हणजे मी रोज कामाला जातो, सकाळी 10 ते रात्री 8 ड्युटी करतो. हम्म, हम्म. तर रात्री आल्यावर मी अभ्यास करतो 2-3 तास 11-12 वाजेपर्यंत. हम्म. पण काय होतंय की नक्की अभ्यासला बसताना म्हणजे स्टडीला बसलं की समजत नाही की आज काय करायचं. ते असं आता बेसिक मधून तर मी जरा ऍडव्हान्स मध्ये आलो. हम्म, हम्म, हम्म. आता आपण ते दररोज कसा स्टडी करायचा, म्हणजे एकदाच स्टडी करा आणि त्यानंतर मार्केट बघायला बसा की ह्यातलं नेमकं कसं होतं बाबा, मुवमेंट कशी येते, रिटेलचं स्टॉप लॉस कुठं आहे, ह्या गोष्टी बघायला बसा ना. की बाबा हे बघा, आता मार्केट चार्ट ओपन केला की सिम्पल काय बघायचं, हां रिटेलर काय करत असते ही स्टडी करू शकता तुम्ही. डेली नवीन असतं मार्केटमध्ये, ड्रॉ करा लेवल सगळ्या. आता रिटेलर काय करत असतील बाबा, रिटेलरचं स्टॉप लॉस कुठं असतील मार्केटमध्ये, ऑपरेटर कधी मार्केटमध्ये ट्रॅप कराल सगळ्यांना, आणि मग कधी रिअल मुवमेंट येईल, ही रोज मार्केटमध्ये तुम्ही नवीन तयार होतो, मग नवीन बघू शकताय. पण रोज काहीतरी बाबा नवीन स्ट्रॅटेजी हुडकायला जायचं किंवा नवीन SMC बघायचं, आज SMCतलं काहीतरी वेगळं, परत मधनंच काहीतरी असं नाही करायला जायचं. स्टडी एकदा करा, एकदाच महिनाभर स्टडी करा आणि मग ती मार्केटमध्ये बघायला बसा. सिम्पल. म्हणजे मी रोज स्टडी काय करतो माहितीये का, म्हणजे तेच तुमचं जे रेकॉर्डेड क्लास आहे आता मी लाईव्हला म्हणजे
जवळपासून चालू झाले तेव्हापासून जॉईन नाही पण मी रोज जे रेकॉर्ड आपले क्लास आहेत ना आता सेकंड लाईव्ह बॅच माझी एंड होत आली आहे सध्या ओके मी ते बघितले पूर्ण क्लास आणि तुमचे अगोदरचे वगैरे सगळं करून आता मी 4 महिन्यात तरी बेसिक होऊन माझं जरा जरा ऍडव्हान्स मध्ये मी आलेलो आहे. ओके मला समजतंय तसं आणि मी काही स्ट्रॅटेजी वगैरे बदलत नाही जे माझं आहे ना तेच मी फॉलो करण्याचा प्रयत्न करतो पण ते जर नाही ना दिवसभरात की म्हणजे मी कामावर असताना चार्ट बघतो नाही का मी सारखा चार्ट बघत असतो पण ती स्ट्रॅटेजी नाही ना माझी वर्क झाली म्हणजे असं दिसलं नाही ना की ते मुवमेंटचं सेम की मग वाटतं मग दुसरीकडे ट्रेड लगेच वाटतं राव हा इथून बाय साईडला जाणार आहे तिथं आपण प्लॅन करून बघू मग ते करतो पण मी आणि ते होतं पण नाही का माझं मूव पण नंतर वाटतं असं करून नाही चालणार आज पण हे तर फक्त म्हणजे रँडम एंट्री होती नाही का असं ते आपली इथं स्ट्रॅटेजी नाही होते वर्क तसं वाटतं मग ते त्यामुळे पण ती स्ट्रॅटेजी मग मी चेंज करू का जरा तर आपली तर यूज करू तुम्ही दिलेली हां तो पण मी दिलेली यूज करा ना म्हणजे ती जमते त्याच्यावर जमते बा ट्रेड तर करू नका पहिली गोष्ट एवढं सगळं ट्रेड करत नाही ना रिअल अकाउंटला रिअल अकाउंट नाही हा नाही नाही दादा बेस्ट आहे ना मी पण करूच नका म्हणतो मी ते सांगतो करू पण नका रिअल अकाउंट अजून एवढं कन्फ्युजन आहे तर रिअल अकाउंटला जायची भरपूर टायमिंग आहे आपल्याला त्यापेक्षा अगोदर मी हा. दिली स्ट्रॅटेजी बघा त्या जमतात का चेक करा त्या जमत असेल त्याच्यावर हात बसत असेल त्याच्यावर पुढे जावा ना हळूहळू आम्ही बघतो मी बॅक टेस्टिंग पण करतो मार्केटमध्ये नाही का तर तुमचं स्ट्रॅटेजी बघतो तर ते वर्क झालेलं असतात कन्फर्मेशन वगैरे घेऊन मग ते वाटतं हा पण वाटतं की आपलं बाबा आपण एक स्वतः ठरवलेली आहे स्ट्रॅटेजी ब्रेकआउट होऊन रिटेस्ट करून किंवा कन्फर्मेशन घेतल्यावर एंट्री घ्यायची पण हे एवढं आहे ना सेम सेम मूव्ह करत नाही आता मी रोज जनरल लिहितोय तर म्हणजे डेमोच पण त्या जनरल मध्ये ना मी रोज काय लिहितो आता नो सेटअप नो ट्रेड ज्याला काही दिवस झालं मी जेव्हापासून ती स्ट्रॅटेजी बनवली ना तर ती तर तेच लिहिलं जाते नो सेटअप नो ट्रेड मग त्यामुळे वाटतं अरे रोजच आपलं ट्रेडच व्हायला मग असं म्हणजे ठीक आहे तुम्ही म्हणता की जरी आठवड्यातून एकतरी ट्रेड झालं तरी ओके काय जास्त नाही आपल्याला पाहिजे मी तसं धरून चालतो म्हणत पण काय होतंय वाटतं एकतरी ट्रेड हवा ना आपला आठवड्यातून रोज आणि मी माझे आहे म्हणजे तुम्ही सांगितलं तसं मी दिवसातून काय असू दे किती असू दे एकच ट्रेड करणार आणि एकच ट्रेड करतोय आणि फक्त काय होतंय माझं ते सेशन एक फिक्स नाहीये आता कामामुळे मी काय होतं मी सकाळी 10ला कामाला जातो मग मी 10ला कामावर गेलो की अनालिसिस वगैरे करतो सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करतो पूर्ण जे काही अनालिसिस करून घेतो आणि माझ्या की म्हणजे तसं वर्क होण्याची मार्केट वाट बघतो पण ते मार्केट काय करते ब्रेकआउट होते रिटेस्ट वगैरे न करता काहीतरी एक कॅन्डल घेते वरती ब्रेकआउट करताना डायरेक्ट वरती जाते असं नाही का मग रिटेस्ट वगैरे बघतात तसं प्रॉब्लेम होते थोडा आता काय करायचं एक तर बघा अजून एक आठवडा टाइम तर तुमच्या स्ट्रॅटेजीला बघा चांगलं जमतंय का स्टडी करा काय कुठं लॉस होतोय कुठं प्रॉफिट होतो चेक करा आठवडाभर बॅक टेस्टिंग करा भरपूर असे आणि मग ती जर नसेल जमत वाटत तर तुम्ही मी जे दिलेलं आहे त्याच्यावरती एक महिनाभर ट्राय करा त्याच्यावर प्रॅक्टिस करा महिनाभर ते थोडं बदलून चेंज करून बघावं लागेल ना आपल्याला ओके मग मी त्यातली एखादी स्ट्रॅटेजी चॉईस करतो आणि मग त्याच्यावरती महिनाभर बघतो होतंय का हा असं करा ना आणि रिअल तर आता काही विचार नाही करत सध्या बघतो वर्षभर तरी पूर्ण एकदम काय नाही बरं निवांत टाइम जाऊ दे आपण हळूहळू फक्त कॅपिटल फक्त जमा करून ठेवायचं ट्रेड करायला हा नाही मी करतो आता कॅपिटल वगैरे जमा काम जाते त्यासाठी करतो मी कॅपिटल वगैरे जमा नाही करत ओके डन ओके ओके धन्यवाद हो हो अभिषेक जाधव दादा जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय बोला आता जस्ट एक बऱ्याच दिवसानंतर महिन्यानंतर US 100 ला ट्रेड केला नाही का आता त्याचं काय झालं नेमकं इन्व्हर्टेड हॅमर बनवत होता आपलं ब्रेकआउट दिला ना इंट्राडे हाय ब्रेक झाला बघा हां हां आणि त्यावेळेस काय झालं लवकर एंट्री पडली नेमकं ते इन्व्हर्टेड हॅमर बनायच्या जागी आणि तिकडे एक सपोर्ट होता एंट्री बनली आणि एंट्री झाल्यानंतर डायरेक्ट स्टॉप लॉस हिट झाला आणि नंतर बरोबर एक PSY नंबर पर्यंत हे बघा अरे एक तो बाय दोजी साईड सारखी ट्रेड बनतो इथं सेल नाही तर बाय साईड ट्रेड बनतो इथं तो नव्हतं कधीच नाही अच्छा मग अं, इथं सेल करायला गेलता ना हाला तिथं नाही वरती एक मोठी कॅन्डल बनली ना इथं हो राईट तिथं हो तिथं बरं इंटरडे हाय ब्रेक झाला म्हणून सेल करायला बरोबर ना हॅलो हां हां आवाज नाही देत येतोय हो बरोबर इंट्राडे हाय ब्रेकच्या अगोदर सेल जर काय तिथं करतो एंट्री तसं केली नाही नेमकं एंट्री हां जरा लवकर पडली आणि ते सेल मारला नाही ना हा इथं काय आहे बघ
पहिली गोष्ट तर सेलर ऍक्टिव्हेट होतो हा ऑलरेडी. बरोबर. एकदा सेलर ऍक्टिव्हेट असल्यामुळे ही सेलर फक्त निघून गेलं ते आता बाहेर ऍक्टिव्हेट करण्यासाठी मार्केट अजून एकदा बाय साईडला मुवमेंट दाखवत असतं असं असतं. ओके. इथं सेलर ऍक्टिव्हेट होतो confusion ना होतंय. 28,500 पासून सेलिंग आता एक बरोबर आहे का? पहिला ट्रेड तर इथंच बनला असता बाय साईडला आपल्याला का जर बाबा इथं सेलिंग आहे त्याच्यावर रिटेलर लोकांचं स्टॉप लॉस हिट स्ट्राईकची स्ट्रॅटेजी इथंच ऍक्टिव्हेट झाली असते. इथं बाय करू शकत होतो आपण मार्केटमध्ये चांगलं मुवमेंट आलंय. ओके. इथं लगे सेल करू शकत नाही आपण का इंट्राडे हाय ब्रेकआउट म्हणू शकत नाही का तर ऑलरेडी रेजिस्टन्स पासून सेलिंग आलेलं आहे. रेजिस्टन्स पासून सेलिंग आली ना वर एकदा रिटेस्ट मारल्याशिवाय मार्केट डाऊन साईडला मुवमेंट करत नसतं. सिम्पल. ठीक आहे. आणि ही जी चालू ट्रेड आहे ना जर मार्केटमध्ये मी हाच ट्रेड पकडला असता सेलला एसएल गेला तर गेला बट ट्रेड तर हाच असता 100% मला. पण इथं मी ऑलरेडी बाय करून बसला असतो तर हा ट्रेड करायलाच गेलो नसतो. एवढा विषय आहे. चला ते एक अकाउंट म्हणजे एक मला वाटतं की ते आता 14 महिने झाले आता एक $200 डिपॉझिट केले ते मागच्या वर्षी. बरं तर ते अकाउंट आता काहीतरी मला वाटतं $181 आहेत त्याच्यावर. बरं पण तेच अकाउंट आहे मग ते वाईप आउटच झालं नाही आणि काहीच झालं नाही म्हणजे तेवढंच चाललंय. बरं आहे ना चांगलं आहे ना काय ना फक्त लॉसचं रिझन शोधून काढ ना. करतो आता जर्नल फॉलो करतोय हा जर्नल मध्ये कारण कंट्रोल वगैरे सगळं आहे. आणि स्वतःवर कंट्रोल चांगला म्हणजे चांगलं झालेलं आहे कंट्रोल. एक ट्रेड फक्त मिनिमम एकच ट्रेड करणार. ठीक आहे ना चला घेऊ पुढचं. हो. समर्थ समर्थ इताले बोलणार आहे का? आयुष कुडाळे आयुष कुडाळे आयुष कुडाळे गायकवाड राष्ट्रपल सर त्यानंतर संतोष बंगार. आपलं काय झालंय माहिती आहे का पैसे देऊन पण तुम्हाला लाईव्ह मध्ये असं बोलायला भेटणार नाही कॅमेरा ऑन करून माईक ऑन करून तुम्हाला मेसेजेस करायला भेटणार फक्त जिथं इथं मी बोलायला चान्स देतोय तुम्हाला तरी शब्द निघा नाही तोंडात. चलो नो इश्यू. रोहन देसाई हॅलो सर. येस सर. सर माझा एक सायकोलॉजी बद्दल प्रॉब्लेम होता. हां बोला की कोण बोलतोय सर माझं काय होतं आता मी माईक कोणाला लावून आहे? रोहन देसाई ओके हां सर मी 2 वर्ष झालं ट्रेड करतोय. हां सर मी आता जर प्रॉफिट मध्ये बी नाही लय लॉस मध्ये बी नाही मग $150 आसपास लॉस मध्ये असेल 1-2 वर्ष. ओके. तर माझं काय होतंय ट्रेड प्रॉफिट मध्ये गेले की काय वाटत नाही पण लॉस मध्ये गेले कॉन्फिडन्स भरपूर लूज होतोय. म्हणजे असं किती होल्ड करतो कॉन्फिडन्स मध्ये लॉस झाल्यावर तर एसएल असेल ना आपला मी एसएल नाही एक्झिट होत नाही का? एसएल गेल्यानंतर एसएल मी परफेक्ट लावतो बिगर एसएलचा ट्रेडच करत नाही. पण असं निगेटिव्ह विचार जास्त येते कधी व्हायचं असतं असं कधी व्हायचं सक्सेस असं 2 वर्ष झाले म्हणलं काय? हा 2 वर्ष. अजून मग आता जर्नल फॉलो करताय का? हा करतो ना. हॅलो. मग लॉसचं रिझन चेक करत जावं ना. लॉस बाबा एक बघा एक काय असतं माहिती आहे का आपल्या लॉसमध्ये ना असं काही नाही की रोज नवीन मिस्टेक होते नवीन मिस्टेकनं लॉस होते. सेम एक काहीतरी मिस्टेक असते आपल्याकडं. एक महिनाभराचं जरी तुम्ही अनालिसिस केलं ना की नेमकं लॉस कसं होतोय एक तुम्हाला स्पेसिफिक रिझन सापडेल की ज्यांना तुमचा 15 मधला 8 वेळा 9 वेळा लॉस होतोय. तर 8-9 वेळा लॉस म्हणजे एक सेम रिझन असेल आणि ते रिझन फक्त आपण समोर लिहून ठेवायचं की हे रिझन तेवढं अवॉइड करायचं आहे. तेवढं रिझन जरी लिहून ठेवलं ना तुम्ही ऑटोमॅटिक प्रॉफिटमध्ये याचा लॉस न कॉन्फिडन्स लूज व्हायला काही संबंध नाही. लॉस फक्त एक सेम मिस्टेक ना लॉस डबल नाही झाला पाहिजे. हा ठीक आहे सर. हां मग ते चेक करा ना. आता पण फाइंड आउट केलं का बाबा की काय कॉमन रिझन आहे आपलं. माझं एक कॉमन माझं ट्रेड प्रॉफिट मध्ये जाते तर माझा प्रॉफिट प्रत्येक ट्रेडच्या असं 1/2च्या पुढेच राहतो. नाही प्रॉफिटच्या ट्रेडचं म्हणत नाही मी लॉसच्या ट्रेडचा माझा विषय चालला की लॉसच्या ट्रेडचं रिझन आहेत ना ते एक कॉमन रिझन असतं आपलं 6-7 ट्रेडचं रिझन एकच असतं सिंगल रिझन असतं तेच एक फक्त कट करायचं आपल्याला. सर मग माझं तसं काय होतंय ट्रेड असतो बाय साईडचा आणि काही वेळेस माझी जे आपल्या सेल साईडला असा बसतो.
म्हणजे कसं ट्रेंड बाय साईडचा चालू आहे मार्केटचा हा, हा. आणि माझी सायकोलॉजी ट्रेड सेल साईडला बसतो. मग उलट स्ट्रॅटेजी होतं मध्ये काय आहे त्याच्यात नेमकं? स्ट्रॅटेजी मध्ये depth ट्रेडचा आहे. रोल आहे का आपल्या? रूल नाही होत तसं काही जरा. नाही मी काय म्हणतो बाबा, आपल्या मी स्ट्रॅटेजी मध्ये रूल तर असेल ना की बाबा ट्रेंड बाय असेल तर बायचा ट्रेड करायचा, ट्रेंड सेल असेल तर सेलचा ट्रेड करायचा ना, असं काय रूल असेलच ना. कुठे गेला? गायब झाला काय? चला घेऊ का पुढचं? अं, हां हॅलो. हॅलो सर. हां ऐकतोय. सर आवाज येत नाही, रेंज नाही जरा. बरं ठीक आहे ना. ते रिझन तेवढं फक्त सर ट्रेंड आयडेंटिफाय करताना हां ट्रेंड आयडेंटिफाय करताना की कोणत्या टाइम फ्रेमचा एक बघू वॉचिंग करू. काय तसं काय नाही बघ, 5 मिनिटामध्ये आपण मुवमेंट बघू शकतो कुठं चाललेलं आहे, 15 मिनिटात पण बघू शकतो, काय प्रॉब्लेम. 5-15 मिनिट दोन्ही यूज करा, 5 आणि 15 मिनिट. ठीक आहे सर. चला घेऊ पुढचं. ओके ओके थँक्यू सर. कोण आहे? आयुष कुडाळे. हॅलो. हां सर बोला. आता आता मी दर्शन बोलतोय ना, का आपण प्राईड हॉटेलला भेटलेलो पुण्याला. हां बोला. तर ऍक्च्युली मी तुमची व्हिडिओ बघितलेली ना का US 100 आणि गोल्डनची. तर मला पण मी आता डेमो मध्ये करतोय ना का, तुम्हाला बोललेलो मी कशामध्ये? डेमो. हां तर ऍक्च्युली तुमच्या हिशोबाने मी आता कशामध्ये चालू करतो, म्हणजे स्टार्टिंग US 100 का गोल्ड मध्ये. कॉन्फिडन्स आता कशामध्ये बघा? मला म्हणजे आता मी डेमो मध्ये केलं ना US 100 मध्ये, मला म्हणजे नाही का डेली 7 नाही का प्रॉफिट होते डॉलर्स, कधीतरी लॉस. बरं तर मला स्टार्टिंगला US 100 असं वाटतंय, पण तुमच्या हिशोबाने मी कशामध्ये करू? ऑब्विसली US 100च करा ना. US 100 ना. येस. मग नंतर मग आपण गोल्डचे म्हणजे नाही का गोल्ड मध्ये करू शकतो. हां नंतर गोल्ड. अरे एकात प्रॉफिटेबल व्हायचं, आपल्याला काय पैसे कमवायचे मतलब आहे ना, आपल्याला काही नंतर थोडे गोल्ड आहे US 100 आहे. आपलं काय आपण प्रेडिक्शन केलं बरोबर केलं तरच प्रॉफिट होणार आहे. गोल्डात केलं म्हणून काय वेगळं होणार आहे का? प्रेडिक्शन बरोबर आलं तर प्रॉफिट आहे, असं काय नाही गोल्डातले प्रॉफिट होतो असं अजिबात काय नाही. आपलं प्रेडिक्शनला पैसा आहे, नाही की गोल्ड किंवा US 100ला. अच्छा. तर आता मी रिअल अकाउंट ओपन करणार आहे ना का, तर त्यामध्येच करतो. हां करा. हो. तुम्ही कधी येणार का परत पुण्याला? आता लगे नाही काय प्लॅन. ठीक आहे चालेल. ओके डन. घेऊ पुढचं. कोण आहे? कोण आहे? टेक्नो KJB. बोलणार आहे का? एक मजेशीर गोष्ट सांगतो. काल परवा एक जणांना भारी कमेंट केली, मला टीमनं दाखवली. काय म्हणत होतं की $100 पासून तुम्ही स्वतःच म्हणता की चालू करा, आणि मी एक ग्रुपवरती मेसेज टाकला होता की ॲटलिस्ट 100 ट्रेड लॉस झाल्यावरती तुमचं कॅपिटल संपलं पाहिजे. ठीक आहे, ॲटलिस्ट 100 ट्रेड झाल्यावरती कॅपिटल संपलं पाहिजे. आणि मी स्वतः सांगतो की बाबा तुम्ही स्टार्टिंग पण 100 पासून करू शकता, 200 पासून करू शकता. अरे तुम्ही ट्रेडिंगची स्टार्टिंग 100 पासून करू शकता, म्हणजे तुम्ही डिपॉझिट करून ट्रेड मारायला चालू करू शकता. हे माझं सांगणं असतं. 100 पासून ट्रेडिंग चालू करा असं माझं कधीच म्हणणं नाही. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही $1000 असतील, $500 असतील, बॅकअपला अगोदर पैसे पाहिजेत आणि मग ट्रेडिंग चालू करा. हे माझं पर्सनली म्हणणं आहे. 5 आणि 10 हजारवाल्यांनी खेळायला येऊच नका इथं. ठीक आहे, शब्द काय असतो 5-10 हजारवाल्याचा? खेळायला हा शब्द असतो, लक्षात ठेवा. खेळ नाही आहे हा, भल्यांची घरं गेले तिथं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं फक्त इंस्टाग्रामवरची स्वप्न बघून मार्केटमध्ये उतरू नका. मार्केटमध्ये उतरायचं आहे ना, ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला स्टडी करावं लागेल, जी आपल्या वर्ल्डशी रिलेटेड आहे, ग्लोबली रिलेटेड आहे, जे ग्लोबल न्यूजचा ज्याच्यामध्ये इम्पॅक्ट होतो. तर अशी काहीतरी गोष्ट जी मी घरी बसून शिकू शकतो, ह्या उद्देशानं तुम्ही या ना ट्रेडिंग शिकायला. बरोबर ना? तुमचा उद्देश काय पाहिजे बघा, तुमचा ट्रेडिंगमध्ये उद्देश काय पाहिजे? तुम्ही ट्रेडिंगमध्ये काय येत आहे बाबा? पैसा कमवण्यासाठी तुम्ही ट्रेडिंगमध्ये येत असाल ना, एक नंबरचे तुम्ही नॉनसेन्स आहेत. तुम्ही इंस्टाग्रामवरती रील बघून आलेले आहेत, तुम्ही यूट्यूबरला बघून आले, कोणाचं तर हेलिकॉप्टर, कोणाची तर गाडी, कोणाचं तर घोडीन, कोणाचं तर दुबई बघून जर तुम्ही मार्केटमध्ये येत असाल ना, तर तुम्ही मूर्ख आहे. तुम्ही मार्केटमध्ये कशासाठी या?
तुम्ही या मार्केटमध्ये हे ग्लोबली वर्ल्ड वाईड ज्या गोष्टी चालते त्याच्यावरती हे मार्केट चालतं आणि जे मी घरी बसून शिकू शकतो ज्यासाठी मला कोणत्या युनिव्हर्सिटी कोणत्या कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे ह्या गोष्टीसाठी तुम्ही मार्केटमध्ये या ना की $100 1000 करायला ना 50चे 5000 करायला ह्यासाठी येऊ नका. आणि मी हे सांगतच नाही तुम्हाला की $100 पासून ट्रेडिंग चालू होते 500 अरे तुम्ही ट्रेडिंग $20 डिपॉझिट करून पण चालू करू शकता बट बॅकअपला 50-60 हजार लाख रुपये असावेत जे तुम्ही स्वतः कमवले असावेत आईबापाचे उडवायचे नाही आहेत आपल्याला. भल्याभल्यांची इथं घरं गेलीत ना तर तुम्ही तुमच्या 10,000 टंका वाजवा येऊ नका मार्केटमध्ये. आणि माझं एक म्हणणं आहे इथं 200ला पण असणारच आहे कोण ना कोण गपचूप ऐकत असेल फक्त कारण लाईव्ह मधले पण मला माहिती आहे की ह्यातलं एखादं वाक्य उचलून तिथं कमेंटमध्ये हाणलेलं असतं. एवढ्या जमान्या हँड रेज करायचा आणि इथं तोंडावर बोला मग मी सांगतो तुम्हाला काय बोलायचं असतं काय नाही ते ठीक आहे. एवढे रील शूट करून घेतले उद्यासाठी काम झालेलं आहे म्हणजे भल्याभल्यांची जाळायला आपलं काम होऊन जाईल ठीक आहे. तर लक्षात ठेवा मार्केटमध्ये कशासाठी यायचं आपल्याला ही गोष्ट काहीतरी आहे जी मी घरी बसून शिकू शकतो नाहीतर $100 आणि 200 लाख घेऊन येणाऱ्यांची घरं गेलेली आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा. हां म्हणजे कसं परत कमेंट येत नाही काय माहिती आहे का कमेंटचा फरक पडत नाही विषय कमेंटचा फरक पडायचा नाही आहे. विषय काय माहिती आहे का जे नवीन लोक फॉलोवर येतात ना ते कमेंट वाचतात माणसाची कमेंट वाचतात आणि त्याच्यावरून जज करायला चालू करते बाबा याला फॉलो करायचं का नाही तर माझ्या इमेजवरती त्याचा इम्पॅक्ट होतो म्हणून मला एक कमेंटवरती रिप्लाय करावं लागतात. आणि मी पर्सनल रिप्लाय करायला नाही आपल्याकडले लय भारी लोक आहेत जे एकदम परफेक्ट सुपला शॉट देतात कमेंटला तसं काय मनात आलं तर मी पण देतो जाऊन पर्सनली बट तोच विषय चला पुढचं घेतो. संकेत दिवटे बोलणार आहे का हा ना असं काय समजू नका मी आता असं बोललो म्हणजे इथं काय चांगल्यासाठी लय चांगलं आहे. हॅलो हां हां सर बोला सर लिक्विडी म्हणजे काय आवाज आहे ना आवाज आहे हॅलो हां हां कॅरेक्टर चेंज होती ना 5 मिनिट टाइम फ्रेमवर ते समजत नाही. चेंज ऑफ कॅरेक्टर हो चेंज ऑफ कॅरेक्टर पण मी तर यूजच करत नाही चेंज ऑफ कॅरेक्टर या गोष्टी तर यूजच केलं नाही आजपर्यंत कधी. म्हणजे मार्केट कधी वरती जातं डाऊन काय करू माहिती आहे का GSMG ची बॅच होईल ना मी त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो कारण की आता मी ही प्राइज ॲक्शनची बॅच घेतली त्याच्यामध्ये मी चेंज ऑफ कॅरेक्टर ह्याच्यावरती ट्रेड करायला शिकवलेच नाही. मी एकदम सगळ्यात सिम्पल वेनं ट्रेडिंग करायला मी ह्या बॅचमध्ये शिकवली होती पहिल्या 2 बॅच एकदम सिम्पल वेनं प्राइज ॲक्शनवरती कसं सिम्पल ट्रेड करायचं ना त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त चेंज ऑफ कॅरेक्टर किंवा काय लय लॉजिक लावाय गोष्टी नाही सांगितलं मी त्याच्यात एकदम इझी गोष्ट सांगितली वाटलं ते एकदा रेफर करून घ्या त्याच्यावरती ट्रेड बनवायचं असतील तर चेंज ऑफ कॅरेक्टर मॅटर करत नाही मार्केटमध्ये सिम्पल हे सांगायचं मला. नेक्स्ट बॅचमध्ये वाटलं ते घेऊया आपण सगळं ECG सोबत. चल पुढचं घेतो OnePlus CP झालं ना ऑलरेडी. परशुराम पुजारी सर बोलणार आहे का आणि कोणी असं माझ्या बोलण्यावर वाटून घेऊ नका ये बाबा लय बेकार बोलतोय तर ते वाईट लोकांसाठी कसा मी एकतर आहे गावाकोंडा कमेंट करायला काय वाटतं काय माहिती. हां सर बोला. सर मी काय म्हणतोय तुम्ही टेलिग्राम ग्रुप मध्ये दिले बघा ते US100 साठी स्ट्रॅटेजी तेवढ्या स्ट्रॅटेजी बस होतील ना US100 साठी दिलीत काय मी टेलिग्रामला बघा ते PDF पाठवले तुम्ही. हां एकदम वर सगळ्या जुनी PDF असेल ते आय थिंक है ना. हा ते हाय ब्रेक केलं किंवा लो ब्रेक केलं किंवा स्ट्रॅटेजी तेवढ्या सफिशियंट आहेत पण त्याचे प्रॉपर व्हिडिओ पण बघा. हा तेच क्लोजिंगला किंवा ब्रेक केलं म्हणजे हाय लो क्लोजिंगला. येस सफिशियंट आहे जेवढं सफिशियंट आहे एवढे सबस्टंट आहेत ना सर तेच विचारायचं. फक्त व्हिडिओ आणि सर गोल्ड आणि सर गोल्ड साठी तेवढे पण सबस्टंट आहेत का हां गोल्ड पण सफिशियंट आहे म्हणून तेवढं दिले ना अजून लागत असतं अजून दिलं असतं. युट्यूब वरती टाकलेत बघा तुम्ही कोर्स वगैरे व्हिडिओ कोर्स मध्ये. यस तेवढं सफिशियंट आहे बॅच जे झालेत त्या सगळ्या आहे आपण अपलोड केलेत त्याच्यावरती. हा चालते सर चालते ओके थँक्यू सर. सारंग खजबागे येस सर बोला. सर ते आपण डायरेक्ट ब्रेकअप करतो कन्फर्मेशन कॅन्डल करते ते हॅमर वन इन्व्हर्टेड हॅमर वन तर आपण कन्फर्मेशन कॅन्डल वर एस्टिमेट होणार म्हणजे मला काय समजणार क्वेश्चन. US100 मध्ये आपण जेव्हा ट्रेड करतो ना डायरेक्ट ब्रेकडाऊन वर ते कॅन्डल कधी कधी इन्व्हर्टेड हॅमर बनतात. ते बीट मोठी
हॅमर टाईप बनतात इन्व्हर्टेड हॅमर, तर तिथं कन्फर्मेशन अँगलवर कशी एंट्री बनवायची? नाही हे बघा, आता सेल करायचं आहे ना आपल्याला, फक्त आपण कोणतं इन्व्हर्टेड हॅमर बनतोय काय बनतोय हे बघितलं ना. आपल्याला सेल करायचं आहे तर रेड कॅन्डल पाहिजे कन्फर्मेशन, आणि बाय करायचं तर ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन पाहिजे. US 100ला सिम्पल रूल आहेत, काय कुठले कॅन्डल टाईप बेब नो मॅटर्स. समजा फक्त पॉईंटमध्ये कॅन्डल छोटी पाहिजे, म्हणजे लिमिटेड साईजमध्ये पाहिजे, ओके म्हणून मोठी नको आहे. ओके ओके का, बंद केला माईक, चला ठीक आहे. पुढचं घेऊ. कुठे गेला, अरे नाव आलं ते कोणाचं तर, प्रथमेश मगर, संकेत दिवटे, संकेत सर प्लीज माईक ऑन करून घ्या. महेश गोटे, महेश सर. दादा नमस्कार. येस सर. दादा म्हणजे प्रश्न मी जवळपास 3-4 वर्षापासून फॉरेक्स मध्येच करतो बघा ट्रेडिंग. रिअल अकाउंट मध्ये पण मी जवळपास $1,000 पर्यंत अकाउंट ग्रो केलं. ठीक आहे, पण कधी कधी असं होतं की जसं एंट्री आपण टाकल्याच्या नंतर ती जशी सपोज बाय साईडला आपण टाकली आणि मार्केट सेल साईडला चाललं लागलं, तर ते प्रॉफिट जास्त होत असेल तर ते होल्ड करणं आणि लॉस जास्त होल्ड करणं ही गोष्ट जास्त होती. मी त्यामध्ये आपण शॉर्ट पोझिशन आणि लॉंग पोझिशन लावतो बघा चार्टवर ज्यावेळेस आपण एंट्री करतोय. तर माझं कधी कधी 1:4-5 पर्यंत मी हे करतो, म्हणजे ते ट्रेड माझा जातो. पण रिअल अकाउंटवर ज्यावेळेस मी घेतो ना, म्हणजे आपण चार्टवर एक पोझिशन लावतो जसं की, ठीक आहे, आणि आपण अकाउंटवरती एंट्री मारतो, तर ते प्रॉफिट मध्ये जात असताना मी माझ्याकडून म्हणजे ते होल्ड होतच नाही. हा जास्त माझा मेजर प्रॉब्लेम. काय होतं हे बघा, एक सिंपल रिझन आहे याच्या मागं, की आपण ज्यावेळेस प्रेडिक्शन लावतो ना त्यावेळेस ट्रेड तिथं आपण मारलेलं नाही, त्याच्यामुळे ती सायकोलॉजी खालीवर होत नाही. सिंपल ज्यावेळेस ट्रेड प्लेस करा, SL लावा, टार्गेट लावा, आणि ती जी प्रॉफिट लॉस दिसतो ना ते बघू नका, ते फक्त चार्ट बघा. जसं नॉर्मली ट्रेड लावल्यावरती आपण चार्ट बघतो ना तेवढंच बघा. तर ह्याला आहे त्याला DMT पॅरेट लीड मारा वाटलं तर SLTP लावून. ओके, हां, त्याच्यामुळे मेन इश्यू आहे. तुम्ही आता कसं आहे, नॉर्मल प्रेडिक्शन लावलं त्यात काय दिसतंय का, काय हलतंय का, प्रॉफिट लॉस काय जातंय का, आपलं ₹5 जात नाही तर. आणि ज्यावेळेस पैसे लावतो त्यावेळेस ते सायकोलॉजीवर इम्पॅक्ट होतं ना, मग त्यापेक्षा ट्रेड मारताना तर काय होत नाही, मारला आणि मारून झाला की मग ते बंद करून टाका डायरेक्टली. आणि आपला हाई चार्ट जसं बघता दररोज तसं बघा, एवढं करा. येस, थँक्यू दादा. येस. ओके, कोण आहे, श्रीनिवास सर. श्रीनिवास कोणतरी कॅमेरा ऑन करायला, माणसं बघू जरा बरं वाटतं. श्रीनिवास सर. हा नमस्कार सर. नमस्कार सर, बोला. हा सर, मी लातूरून बोलतोय. येस सर. 4 वर्ष झालं मार्केटमध्ये आहे सर, पण म्हणजे आता सध्या जास्त प्रॉफिट मध्ये पण नाही, जास्त लॉस मध्ये पण नाही सर, म्हणजे ब्रेक इव्हन कंडिशन चालू आहे. पण नेमकं हे समजत नाही सर की ट्रेड घेण्याआधी कोणता विचार करायचा, ट्रेड घेतल्यानंतर काय विचार करायचा, आणि ट्रेड संपल्यानंतर काय विचार करायचा. म्हणजे कधी कधी भीती वाटते, कधी कधी लालच येते सर. जे विचार करायचा ते ट्रेड घ्यायच्या आधीच करायचा, ट्रेड घेतल्यावर विचार करून काय सेन्स बनत नाही. ट्रेड घेतल्यावर फक्त कॉमेंट्री करायचं काम नाही, तर ट्रेड घेतल्यावर काय काम. ट्रेड घ्यायच्या आधी काय विचार करायचे हे बघा. ट्रेड प्लॅन कसा करायचा आहे, मेन काय असतं ट्रेड प्लॅन कसा करायचा. सिंपल आहे, कोणतं तुम्ही बाय साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे, ठीक आहे, तुमच्या डोक्यात बाय साईड ट्रेड प्लॅन करायचा. ओके, तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये दिसतं बाबा बाय करायचं मला, तर बाय ट्रेड प्लॅन करताना डोक्यात काय करायचं की बाबा सगळी जे नॉर्मल लोक आहेत सगळे आपल्यासारखे, ती लोक इथं बाईंग करत असतील का बाबा, किंवा मी जर बाय करतोय तर रँडम लोकांनी बाईंग केलंय का ह्याच्यामध्ये, ही चेक करायचं बाबा. आता कधी कधी कसं असतं, मार्केट पळायला चालू केलं असतं, मग एका लेवलचा ब्रेकआउट झाला असतो की रँडम लोक त्याच्यावरती लगेच घुसतात, आणि आपण तिथे एंट्री प्लॅन करायला गेलो की मार्केट रिट्रेसमेंट करतो बरोबर, त्याच टायमिंगला एसेल मारतो आपला. मग हा विषय की नॉर्मल लोक काय करत असतील, मग ही नॉर्मल लोकांनी जर इथं बाईंग केलं असेल तर ती लोक मार्केटमध्ये निघालीत का बघायचं, कारण मार्केट 100% रँडम लोकांना हाकलून देतं. मग ती निघालीत का ही कळलं तुम्हाला की बाबा हां ह्यांनी एसेल जर नॉर्मल लोकांनी बाय केला असेल त्यांचा एसेल खाली असेल बरोबर का. मग त्यांनी जर बाईंग केलं असेल तर ती लोक निघून गेली तर आता मी माझी एंट्री प्लॅन करू शकतो. असं एक सिंपल थिंकिंग ठेवायचं नेहमी. हा सर, हेच रिटेलच्या विरुद्ध विचार करण्याचं माझं प्रत्येक कॅन्डल असा विरुद्ध विचार करतो, त्यामुळे आणखी जास्त कन्फ्युजन. नाही, प्रत्येक कॅन्डल नाही, मूल एक मुवमेंट जाऊ द्या मार्केटमध्ये, लेवल टू लेवल हे विचार करायचे की ह्या लेवलला रिटेलर काय करत असतील असा विचार करा नेहमी, नॉट कॅन्डल टू कॅन्डल.
पण सर आणखी काही प्रॉफिटेबल म्हणजे असं माइंडसेट कसा असावा सर म्हणजे सुरुवातीला म्हणजे ठीक आहे, माइंडसेट ते सांगतो. माइंडसेट एक ट्रेड मारा दिवसाला आणि बंद करा, ही पहिला माइंडसेट पाहिजे माणसाचा. हा. ह्या माइंडसेटमध्ये एक चुकतो. तुम्ही 4 वर्षात कधी ही गोष्ट केली नसेल, एक आठवडा करून बघा. हो सर सध्या एक करतोय कधी तर मग एक कधीतरी 5-6 एक मग दिवस त्याच दिवशी गेले. 5-6 ट्रेड एका दिवशी आठवड्यात भरून काढावे. असं काय म्हणतात ना. माइंडसेट हे बघा, हे सगळेजण करू शकते. 4 दिवस फॉलो हे सगळे गोष्ट करू शकते. महिना फॉलो करणं कोणाच पण काम नाही. जर आपल्याला मोठाच खेळ करायचा आहे ना, तर फॉलो करावंच लागणार आहे कुठलाही मार्केटमध्ये. आता मला सांगा, ह्या दिवसात मार्केट किती म्हणजे किती भागार होतं ह्या आठवड्यात मार्केट? मी किती मार्केट खाली झालं असेल, किती वर गेलं असेल, किती सेट टू सी गेले, किती मार्केटमध्ये काय काय भारी भारी ट्रेड पण किती सापडले. पण मी एक ट्रेड मारला प्रत्येक दिवशी एक ट्रेड आहे माझा. कारण की मला माहिती आहे बाबा की हे जर आठवड्यात मी घाण केलं असतं ना, तर उडलं असतं पैसे माझं सगळं. हे मला माहिती आहे चांगलं. समजा मी जर ह्या आठवड्यात असं काय केलं असतं ना, तर मारून काय नाही होत, मारतो अजून एका दुसरा ट्रेड अजून असं करण्यात सगळं पैसे ओढून गेलं असतं. मला म्हणजे ते एक्सपिरियन्स झालेला आहे ऑलरेडी त्या गोष्टीचा. 5-6 दिवशी एक सिंगल ट्रेड घेतला की एखाद्या दिवशी एखादा लॉस झाला की म्हणलं की 2 ट्रेड घेतो मी असं. लॉस झाल्या दिवशी मग दोनच्या बंद वर करा नाही जात. trading. 2च्या वर नाही जात पण 2 ट्रेड तर होतात मग मॅक्झिमम असं. तुम्हाला म्हणजे मी सगळ्यांचं विचारतो, माझा कॉमन प्रश्न आहे तुम्हाला, म्हणजे दिवसभर काय कामं नसते काय बाकी मी ट्रेडिंग सोडून? सर माझा टाइम फ्रेम थोडा मोठा असल्यामुळे मला थोडा वेळ द्यावा नाही, लागतो. करता काय तुम्ही करता काय बाकी? नाही सर शेतीच करतोय सर. अच्छा, मग शेतीमध्ये जायचं मोबाईल घरी ठेवून ट्रेड हा झाला. शेतीत जायचं मोबाईल घरी ठेवून म्हणलं. हा दुसरा ट्रेड कुठं मारता मोबाईल नसल्यावर. 15 मिनिट टाइम फ्रेम मुळे मला कधी दुपारी 2 वाजता येतो ट्रेड, कधी भेटतो कधी संध्याकाळी भेटतो असं होतं. काय नाही, ट्रेड झाला ना मग कामात थोडंसं व्यस्त राहायचं. एक प्रॅक्टिस सवय लावायची ना, थोडं हळूहळू सवय लागते त्या गोष्टींची, एक सोबत नाही लागत. आता सवय लावायची. एक ट्रेड झाला की बाबा मी एक काम करेन, हे ठरवायचं की आज काय काम करायचं मला शेतात. हे ट्रेड झाला की चला मी जातो, मला असो प्रॉफिट हो नो मॅटर. ठीक आहे सर, धन्यवाद सर. ओके, मी पण ह्याच्यात ना बरं सगळ्यांसाठी सांगतो, मी पण ह्याच्यातूनच आलेलो आहे की शेतीमध्ये कामं करायचे, ट्रेड झाला की शेतात कामाला जायचं. ठीक आहे, मी पण ह्याच्यातूनच पुढं आलेलो आहे. नाही की माझं काय नवीन गोष्ट नाही. मी कुठं जॉबला नव्हतो ना, मी कुठं शाळेत जात होतो ना, मी कॉलेजला जात होतो ना, मी काय करत होतो, मी घरी पडून होतो. मी ट्रेड व्हायच्या आधी मी शेतात असायचो, ट्रेड झाल्यावर तिथं असायचो. फक्त माझा विषय काय, मी ट्रेड झाला मी माझ्या कामात व्यस्त. माझा सिम्पल पंडा होता. आणि माझं खरं मेन विषय होता की US 100मुळे मला ती एकदम परफेक्ट माझा माइंडसेट झाला होता. कशामुळे? US 100मुळे. कारण US 100 दोन ट्रेड देत नाही इझिली. एका दिवसात 2 ट्रेड US 100मध्ये बनत नाहीत, मला चांगलं माहिती आहे. आणि मी माझ्या स्ट्रॅटेजी झाल्याशिवाय ट्रेड करत नव्हतो. एवढा माइंडसेट तर माझा पहिल्यापासून स्ट्रॉंग आहे. ही स्ट्रॅटेजी झाल्याशिवाय मी रँडम एंट्री कुठं मारतच नव्हतो कधी. ही माइंडसेट माझा पहिल्यापासून स्ट्रॉंग आहे. आणि दुसरा मला त्यात प्लस पॉईंट काय मिळाला, मी US 100मध्ये जेवढ्या स्ट्रॅटेजी शोधल्या होत्या त्यात दिवसात एक ट्रेड बनायचा. अरे एक दिवस माझा प्रश्न काय असतो माहिती आहे का, तुम्हाला सगळ्यांना ओव्हर ट्रेडिंग करणाऱ्यांना ट्रेड मिळतोच कसं काय, दिवसात 10 ट्रेड मिळतातच कुठून? मला तर हा प्रश्न पडलेला असतो मला. ही लोक काय करत असेल की यांना 10 ट्रेड सापडतात, मला घासून बघून 2 ट्रेड सापडत नाहीत मार्केटमध्ये. मग तुम्हाला कसं काय सापडतात, मला हा प्रश्न खरं तर पडतो. तर तुम्हाला ट्रेड नाही सापडत, तुम्हाला फक्त ग्रीन अँड रेड बघून बाय अँड सेल करू वाटतो. हे तुमचा मुद्दा आहे. ठीक आहे, पुढचं घेतो वैभव मुसळे सर. वैभव मुसळे सर प्लीज. नमस्कार सर. येस सर. मी कुरवाडीमधून बोलतोय सर. तर मला एक प्रश्न माझा हे होता की आपण जी बिअरिश एंगलला जी एंट्री घेतो आपण, तर त्याचं 50% कसं काढलं जातं? जी कॅन्डल ऍक्टिव्ह झाल्यावर काढायचं की कॅन्डल ऍक्टिव्ह न होत असतं तिथून 50%ला गेलं तर एंट्री घेऊ शकतो? नाही, कॅन्डल क्लोज झाल्यानंतर, बिअरिश इनगल्पिंग टोटल झाल्यानंतर कॅन्डल क्लोज झाली पाहिजे आणि मग त्याचं 50% काढणार आपण. म्हणजे कॅन्डल क्लोज झाली पाहिजे किंवा त्यानंतर जी कॅन्डल बनते जी त्या क्लोज झालेल्या नंतरची, ज्यावेळेस त्याला लो ब्रेक करते. नाही लो ब्रेक करायचा संबंध नाही. नाही लो ब्रेक करायचा काय संबंध, डायरेक्ट 50 गेली पाहिजे ना. अच्छा, म्हणजे लो ब्रेक करता 50% गेले तरी चालतंय का? चालतंय आपल्याला, काय विषय नाही. आणि आपण त्याच कॅन्डलला कर, म्हणजे पुढचीच गेली पाहिजे असं नाही, त्या पुढची गेली तरी पण चालते आपल्याला. अच्छा, बरं तेच प्रश्न होता. दोन दिवस करतोय विचारण तर मला हे झालं नाही. आणि एक आता किस्सा एक तुम्हाला सांगायचा आहे की तुम्ही मला सांगितलं तुम्ही शेतीत हे करून जाताय आपलं. माझं बी तसं झालं की आठवड्यात माझा एकही ट्रेड लॉस मध्ये गेला नाही. आणि
ह्या 0.01 मी ह्या आठवड्यात जवळजवळ $90 आसपास प्रॉफिट केला. 0.01 केला. आणि आजच्या दिवशी काय झालं, आणि 4 दिवस काय झालं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं बाबा, तुमचं एक ट्रेड करायचा की राहणार जायचं. 4 दिवस काय झालं की जी कुठे विट कापाय गेलो राहणार, आणि ते झालं सगळं. आता काल काम संपलं आणि आज काय कामच नव्हतं राहणार. आज 4-5 ट्रेड झालं, जवळजवळ $40 लॉस झाला त्यामध्ये. चला मग एक काम शोधावं लागतं तुम्हाला, दुसऱ्या रानात कामाला जावं लागलं आपल्यातली संपल्यावर. एक म्हणजे जर किस्सा सांगावा आज जरा थोडं. बरोबर आहे की. बाकी तर दुसरं काय अडचण नाही, जसं फॉलो तुम्हाला करतं तेव्हापासून व्यवस्थित चालते. की फक्त थोडंसं सायकोलॉजी थोडंसं आडलं म्हणून प्रॉब्लेम होतोय, पण त्या वेळोवेळी तुमच्या सॉल्व्ह होऊन जातोय. हळूहळू काही गोष्टी आपण विचारू शकत नाही, त्या गोष्टी बाकीचे लोक विचारतात, त्यातनं उत्तर भेटून जाते. येस येस परफेक्ट. चला घेऊ पुढचं. ओके ओके. हे बघा आता माझ्या डोक्यात चांगला प्रश्न आलता. काय आलतं विसरलो मीच. चलो ठीक आहे, पुढचं घेतो. स्वप्नील शिंदे सर, लय लोकांनी हात रेड केलं आज. हां हॅलो. हां. तर मला प्रॉपर एज्युकेशन होत नाही माझ्याकडे. ऑब्झर्वेशन कमी पडतंय मग. लाईव्ह मार्केट ऑब्झर्वेशन कमी आहे म्हणायचं ना. आणि ते नेहमी मी रिव्हर्सचा विचार करतोय. म्हणजे आता सेलिंग जर होत असेल तर मी बाईंग कधी असं होत. असू दे काय प्रॉब्लेम आहे. रिव्हर्सलची स्ट्रॅटेजी कर. तेच म्हणतो मी तुला, ऑब्झर्वेशन कमी पडतं तुला रिव्हर्सल शोधायची सवय लागली ना, रिव्हर्सलच शोध. मार्केटमध्ये जाऊन चेक कर कुठल्या लेवल ब्रेकआउट झालाय, कुठल्या लेवल ब्रेकडाऊन झालं की रिव्हर्सल येतं मार्केटमध्ये. रिटेलर कुठं बाईंग केली की सेलिंग येते, आणि रिटेलर लोकांनी कुठं सेलिंग केली की बाईंग येते. हे शोधायचं काम आहे फक्त. प्रॉब्लेम काय आहे, उलट प्लस पॉईंट आहे ना रिव्हर्सल, तर रिव्हर्सल काय प्रॉब्लेम नाही. आणि सर चार्ट म्हणजे असं खूप कॉम्प्लिकेट वाटतं, म्हणजे असं सिम्पल असं वे नाही वाटत. US 100 बघायचं सिम्पल पाहिजे तर, लय सिम्पल आहे. चालेल. US 100 बघायचं ना, ट्राय कर US 100. हो चालेल, थँक्यू. हां आता एक सांगायचं काय होतं मला लक्षात, 168 लोक आहे तुम्ही. मला एक सांगायचं होतं की तुम्हाला त्या टेलिग्रामवरती रिप्लाय भेटतात ना, ठीक आहे, ती टीम करते. आणि जे ॲनालायसिसचं मेसेज केलेलं आहे तुम्ही, त्याला वेट म्हणून तुम्हाला रिप्लाय येतो. ते मेसेज माझ्याकडे येतात, ठीक आहे. वेट म्हणून रिप्लाय आला की समजून जा की ते मेसेज माझ्याकडे येणार आहे. ओके. तुम्हाला डायरेक्टली काय तसं करायचं असेल तर मेसेज टाकायचा की बायपर्यंत मेसेज पोचवा म्हणून. चलो आनंद किश्ते. हॅलो. येस सर. सर आवाज येतो सर? क्लिअर. सर मी तुम्हाला झाले 2 वर्षापासून फॉलो करतोय, आणि बऱ्यापैकी तुम्ही दिलेले ट्रेडवर प्रॉफिट पण जनरेट केलाय मी. तर माझं असं होतं सर की मी ट्रेडिंग म्हणून लॉंग टर्म विचार करतोय सर, की मला करिअर ट्रेडिंग मध्येच करायचंय. तर सर समोर म्हणजे मी लॉंग टर्म विचार करतोय, तर मी कशा गोष्टी करायला हव्या आता? म्हणजे कशा गोष्टी? म्हणजे सर मला असं वाटतंय की तुम्ही जे ट्रेड देताय ना, मी फक्त तेच ट्रेड घेतोय, मी मनाने एक पण ट्रेड घेत नाही सर. आणि पण मी लॉंग टर्म विचार करतोय, तर मला असं माझ्या मनाला वाटतं की मी डिपेंडेबल झालोय. बरोबर ना, मग तुम्ही ग्रुप लिव्ह कर ना. मग नाही लिव्ह करायचं नाही सर, पण मग मला लॉंग टर्मचा विचार करायचा म्हणून लिव्ह कर ग्रुपला लिव्ह कर. ऐक मी चांगल्यासारखं सांगतो, वाईट नाही सांगत मी चांगलं सांगतोय. ग्रुपला लिव्ह कर आणि आठवडाभर महिनाभर स्वतःचं प्रेडिक्शन करायला बघ. मी सांगितलं स्ट्रॅटेजी वर्किंग होते का ते बघायला बघ. महिना जाऊ टाइम झाला, ठीक आहे, प्रोसेसला टाइम लागणार, तुला सेल्फ करायचा ना टाइम लागेल, पण महिनाभर स्वतःच वॉच कर काय होतंय काय नाही, आणि मग त्यानंतर चालू कर ना, काय प्रॉब्लेम आहे. परत समजा वाटलं ग्रुपला यायचं परत या ग्रुपला निवांत. राग तर नाही आला सर? काय 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 राग वगैरे तर नाही आला सर? मी हसून सांगतोय, मी उलट मी चांगल्या गोष्टी सांगतो बघा, मी वाईट गोष्टी नाही सांगत. मी उलट एखाद्याला काय देतो ना तर चांगलं सांगतो. ग्रुप म्हणजे काय बाबा, ग्रुपमध्ये आहे म्हणजे काय झालं बाबा, तुमच्यासाठीच ग्रुप आहे ना, आणि तुम्हाला स्वतःला प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणजे मी तेच तर ध्येय आहे. फक्त आपण ग्रुप का काढला बाबा, तुम्ही स्वतः लॉस करताय कुठं तर त्या अमाऊंट बाबा थोड्याफार रिकव्हरी होतील इकडून म्हणून ग्रुप काढलेला आहे आपण. अरे कशाला येतोय मला? नाही माझी पण स्टोरी सेम तुमच्या सारखी सर. तुम्ही जे सांगितले मी पण त्या गोष्टी तुम्ही आलेलो. मला माझं इम्प्रेशन तुमच्या याच्यावर सर, मला तुमच्या सारखंच करिअर बनवायचं त्याच्यामध्ये. माझ्यापेक्षा मोठं व्हा काय, त्याला एवढा काय विषय. थँक्यू सर, थँक्यू.
अरे किती लोकांचा हात वर आहेत आज काय मला समजा ना. रोहन 07 मी नवीन नाव बघतोय जे नवीन म्हणजे ह्याच्या आधी नव्हते कधी असे. अजून किती हॅलो. मिनिटं 5-6 हां सर बोला. सर माझा एक प्रश्न होता की स्केल्पिंग केलं तर जमेल का? एसएल लावून करायचं हा. आपल्यातलं नाही तुम्हाला तर- सांगतो लय जणांचा किस्सा सांगतो 1 मिनिट. 10 लाख रुपये डिपॉझिट करते त्यांना काय वाटतं माहिती आहे का की 0.01 ट्रेड करतो आणि प्रॉफिटमध्ये आल्याशिवाय क्लोजच करत नाही आणि असं करून करून हा. खाली गेले ॲव्हरेजिंग करते 10-20 लाख उडवते ते अशी लयच केसेस आहेत लय म्हणजे लय ज्या लोकांना वाटतं ना स्कॅल्पिंग करून नुसतं ग्रीनमध्ये दिसली क्लोज करा ग्रीनमध्ये दिसली क्लोज करा एक दिवस प्रॉफिट 2, 3, 4, 5व्या दिवशी गायब कॅपिटल. हा. सिम्पली असं होतं बघा. प्रॉपर पण सर छोटे अकाउंट जर ग्रो करायचं असेल तर स्केल्पिंग केले तर जमते का? मी ते सांगतो मला तुम्ही ग्रो करा पण तुम्हाला थांबायला जमलं पाहिजे. हा. थांबायला जमणार नाही ना तर ते एक दिवस उडणार आहे ते समजणार पण नाही तुम्हाला उडलेलं. कारण की आता हे ट्रेड करण्याआधीचा माइंडसेट हा 100चं ज्यावेळी $300 प्रॉफिट होतो ना त्यावेळेस माइंडसेट असतो 300-600 करतो 600-1200 करतो असा माइंडसेट बदलत जातो माणसाला. हो. असं होतं ना. हा. पण ते कसं होतं सर मोठा अकाउंट जर असेल का तर स्केल्पिंग म्हणजे जास्त काळ करता येते आणि छोटा अकाउंट असेल तर मग काय 1-2 दिवसात संपतं. संपतं आणि काय नाही मोठा अकाउंट असेल तर 2च्या जागी 4 दिवसात संपतं पण संपणं फिक्स आहे ह्याच्यामध्ये. कारण थांबणं जमत नाही माणसाला हे मला चांगलं माहिती आहे. कारण की तुम्हाला वाटत असेल की लाख रुपयाचं अकाउंट मोठं 5 लाख अरे मी 40 लाख रुपये अकाउंट माझ्यासमोर त्या लोकांना मी सांगितलं डिपॉझिट करताना त्यांनी मला सांगितलं मी स्कॅल्पिंग करणार आहे आणि हे असंच करणार आहे आणि लय खाली गेलं की अजून एक लॉट घ्यायचं आणि कधी ना कधी गोल्ड येतं वर हे असं करणार आहे तर मी 40 लाख रुपये उडताना माझ्यासमोर बघितलेलं आहे आणि परत येतात म्हणायला की सर काय करू काय नाही आता काय करू शकत नाही. हा ॲव्हरेजिंग 100% ॲव्हरेज करतो. हाच माझा प्रश्न होता दुसरं काय. मी म्हणतो की सेफली जावा एक दिवस उडतो फक्त एवढं फिक्स आहे ते. तेच ते ट्रेड रूम नाही ते 950 EMA ते वापर करून स्केल्पिंग केलं तरी चांगला रिझल्ट आहे 60-70% पर्यंत जाते नवीन रेट. त्यांचं ठीक आहे हो पण आपल्याला थांबायला जमलं पाहिजे. त्यांचे अकाउंट मोठे असते त्यामुळे त्यांना काय टेन्शन त्यांच्या आपले त्यांचा विचारच करू नाही त्यांचे अकाउंट मोठे असते आणि काय असते उडलं तरी तुम्हाला दावत नसते. लक्षात ठेव ना. चला ठीक आहे घेऊ पुढचं. राईट. हा ठीक. बरं आता लय झालेत माझ्या यशवंत बास करायचा टाइम झालेला आहे. लास्ट कोणतर घेतो मी 2 जण राहिलेत लास्ट. MK हा सर. येस सर. सर ब्रेक इव्हन पर्यंत आलोय. मागच्या 1-6 महिन्यात फार मोठा लॉस झाला होता. बरोबर. फक्त एक विचारच होतं सर थोडंसं आता कॉन्फिडन्स कमी आहे. US 100 किंवा गोल्ड मध्ये थोडंसं बिगिनरसाठी किंवा सोपं काय वाटतं सर काय सजेशन द्याल? US 100 ऑलवेज इझी आहे पण चालू मार्केटमध्ये ट्रेड बनत नाही US 100 म्हणजे एवढे खास ट्रेड बनत नाही US 100ला बनते पण नाही असं नाही पण नाहीत बनत एवढे. करू शकता तरी पण बरं का म्हणजे माइंडसेट असं पाहिजे की दर ट्रेड मिळालाच पाहिजे असं तर अजिबात नाही. मग कधीतरी एका ट्रेड असं मिळत असेल पाहिजे असेल तर बेस्ट आहे मग US 100 करायला कधी पण माइंडसेट तसं पाहिजे पण. ओके सर. आणखी एक पूर्वी आता तुम्ही मगाशी म्हणाला तसं ॲव्हरेजिंगचा सवय होती आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की थेंबे थेंबे तळे साचायचं आणि ॲव्हरेजिंग करता करता एका दिवशी एवढा मोठा लॉस व्हायचा म्हणजे सगळंच जायचं ते वाईपआउट 2-3 वेळा झाले होते. त्या पण एक सवयी म्हणजे अजून पण त्या सवयी आहेत सर त्याला काय म्हणजे काय करता येईल असं स्कॅल्पिंग मध्ये? नाही बघा कारण की काय करायचं एसएल लावला तर आधी एसएल जातात किंवा एक्झिक्युशन होत नाही व्यवस्थित. नाही एसएल लावा टार्गेट लावून ते पीएनएल बघा सोडून द्या. पीएनएल बघतो माणूस त्यात पण माणूस ॲव्हरेजिंग करायला जातो मग वर गेले की महाराज जा आपलं कसं एसएल सिस्टम लावला असेल तर एसएल एक्झिट म्हणजे ट्रेड क्लोज होऊन जातो ना ऑटोमॅटिकली. आपण सिस्टमला एसएल लावत नाही म्हणजे MT5 वर वगैरे एसएल लावत नाही त्यात एसएल लावून टाकायचा सरळ क्लोज करते ऑटोमॅटिक ट्रेड. असं करायचं ना. येस सर. ओके डोक्यात थँक्यू सर. टाकून सगळेजण ठेवा की ॲव्हरेजिंगनं आणि बिना एसएल लावता ट्रेडिंगनं 1 दिवस 2 दिवस 4 दिवस प्रॉफिट होतो आणि उडतं एक दिवशी अकाउंट. चला पुढचं प्रत्येक साळुंके. हॅलो सर. माझा क्वेश्चन असा आहे की कॅन्डल टू कॅन्डल रीडिंग कशी करायची सर? मी लय वेळा सांगितलं बॅच मध्ये लय वेळा सांगितलं मी जाऊन व्हिडिओ चेक केला आणि बॅचचे व्हिडिओ चेक करा. आणि दुसरी गोष्ट काय काय वेळेस काय होतं मार्केट जर बिअरिश असेल
आणि काय मार्केट बेअरिश येताना सपोर्ट घेऊन नॉर्मली वर येतं ना सपोर्ट साठी, तेव्हा काही काही स्पाइक खूप जास्त मोठे येते छोटे येते. तर आपण कसं डिसाईड करू शकतो की कोणत्या स्पाइकला रजिस्टर मार्क करायचा, ते लेवल मार्क करायचे, कधी बॉडीला करायची कधी स्पाइकला करायची? रिजेक्शन मोठं असेल तर बॉडीची वेगळी करायची आणि लास्ट वीक वेगळी करायची. मोठं रिजेक्शन दिसत असेल तर, आणि छोटं असेल तर झोन ड्रॉ करू शकता तुम्ही असं. काय 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 समजत नाही ना कधी एकदम समजत आवाज ये ना ट्रेड प्लॅन करतो ना फक्त. हॅलो, काही काही वेळेस मी स्वतः ट्रेड प्लॅन करतो ना, तर काय होतं एसएल हँड करतो मग माझ्या डायरेक्शनला जातो. ही तर सगळ्यांसोबत होतं. तिथं स्ट्रॅटेजी हीच तर गोष्ट आहे ना की मार्केटमध्ये एसएल का हंड होते, लोक रिमूव्ह झाले पाहिजेत नॉर्मल लोक, आणि मग मार्केट रिअल डायरेक्शन मध्ये मुवमेंट करतं ना. त्यामुळे पहिला मुलं वाटच बघाय नेहमी. बाईंग करायचं असेल तर बाईंगला वाटच बघा की बाबा एकदा नॉर्मल लोक रिमूव्ह झाले पाहिजेत. म्हणजे ही जी तुमचं वाक्य आहे ना, सगळं माझं टॉप लॉस मारतंय, मग तसं सगळ्यांचं टॉप लॉस मारलं पाहिजे, तर मग मार्केट रिअल मुवमेंट करतं. तीच मुवमेंट शोधायचं आपल्याला. ओके. आणि दुसरं एक, आपण सकाळी सकाळी जेव्हा मार्केट ओपन करतो ना, तर पहिला रात्री व्ह्यू आलेला असतो की लोअर आहे मार्केट बुलिश आहे, आणि नंतर नॉर्मली बिअरिश होतं आणि परत त्या बुलिश होतं. तर मार्केटचा एक्झॅक्ट व्ह्यू कोणत्या डायरेक्शन हे कसं ओळखता येईल आपल्याला? नाही ना, मूचा विषय नाही. पहिली गोष्ट स्ट्रॅटेजी बनवली ना आपण, तर त्या स्ट्रॅटेजीनुसार आपण स्ट्रिक्टली फॉलो करणार. मग मार्केट भले खाली वर काय पण करतो, आपलं काय घेणं नाही. ओके, चालतं सर, तेवढंच होतं. थँक्यू सर. कोण घेऊ रे लास्ट वाला? स्वप्नील खुर्द, कॅमेरा ऑन दिसतोय, बोल बाबा. स्वप्नील कुठं बसला अंधारात? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बोला साहेब, US 100 ला जर पहिला ट्रेड झाला, दुसरा ट्रेड जर बनत असेल तर घेऊ दे का नको? काय करायचं दुसरा ट्रेड घ्यायचं? ह्या दोन गोष्टी ना, मी अजून सांगतो. माझं पण असं व्हायचं, आपण ॲक्युरसी चेक करताना दोन्ही ट्रेडचं मिळून ॲक्युरसी चेक करतो, बरोबर ना. आणि मग दररोज जर एक ट्रेड घेतला आपण आणि तो बरोबर प्रॉफिटचा दुसरा ट्रेड सुटल्यावरती ॲक्युरसी तर तो काउंट होणार, आणि आपण मग ट्रेड तर घेतलेला नसणार, बरोबर ना. बरोबर आहे. दुसरा जर पॅटर्नचा ट्रेड असेल तर घेऊ शकता. पॅटर्नचा ट्रेड असेल तर मी पण घ्यायचो. पॅटर्नचे ट्रेड चांगले म्हणजे वर्किंग होतात ना. बरोबर आहे. मग घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. फक्त मग माइंडसेट ना, हे बघा प्रॉपर असं प्रॉफिटेबल ट्रेडरचा माइंडसेट ठेवायचा. ठीक आहे, डिसिप्लिन ठीक आहे बाबा, आपण हाय डिसिप्लिनमध्ये. असं नाही स्ट्रॅटेजी लय परफेक्ट आहे म्हणून आपण ट्रेड घेतो. आपण फक्त डे वाईज काउंट करत जातो त्या ट्रेडला. जसं की समजा महिन्याचे 22 ट्रेडिंग सेशन आहेत, असं नाही दररोज 2 ट्रेड बनतील. मला वाटतं 22 मधले 3 ते 4 दिवसात ट्रेड बनत असतील 2. या आठवड्यात फक्त 3 बनले. मग तेच म्हणतोय ना, मग असा विषय. 3 बनले. मग एका दिवशी 2 बनते तर बाबा ते चांगला ट्रेड असेल, दुसरा वाला पॅटर्नचा असेल तर घेऊन टाकायचं. म्हणजे बाबा ते ॲक्युरसी नुसार आपण काउंट करून घेतो. सिंपल. नाही, आजपर्यंत तर नाही घेतला आम्ही. मग नाही घ्यायचं तर राहू, चांगलं चाललं असेल तर कशाला बिघडवून घ्यायचं हातानं. विचारलं तर तो मला एवढंच. नाही चांगलं, बाकी काय नाही. हो हो हो. ओके. वैभव लास्ट आता अजून एकदा. वैभव कॅमेरा ऑन आहे म्हणून ऑन केला. दादा जय शिवराय. जय शिवराय. आवाज येतो दादा? येस, क्लिअर. दादा मी ऍक्च्युली टेरेसवर आलो आहे, कारण की मागं काय झालं आहे, म्हणजे मी तुम्हाला मागे पण आपण ऑनलाईन मध्ये बोललो होतो. मी थोडासा वेळ घेईल फक्त दादा, फक्त जर लास्ट टाइम म्हणून मी म्हणतोय. तर माझं जे आहे FNO मध्ये मी इंडियन मार्केटमध्ये 30-32 लाख रुपये लॉस केला होता. तर आता अशी कंडिशन आहे की मला तुमचा क्लास जॉईन करण्यासाठी मला वर यावं लागतं टेरेसवर, कारण की माझी बायको मला म्हणजे ट्रेडिंग करायची नाही. तर पण मला करायची आहे. मी अनालिसिस करतो. मी तुम्हाला पण टेक्निकली काही विचारणार नाहीये, कारण की कसं आहे की टेक्निकली मी तुमचे हे पाहतो सगळं. मी 2019 पासून ट्रेडिंग करत होतो, पण फॉरेक्स मध्ये मी मागच्या 6 महिन्यानंतर आलोय. तुमचे क्लास जॉईन करतोय, कंटिन्यू सगळं बघतो आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. दादा आता मला त्याच्यामध्ये लाईव्ह ट्रेडिंग चालू करायची आहे, बरोबर. आणि मी काय करणार, फक्त माझ्याकडे फंडही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण घरून मला असा विषय झालेला आहे की एवढा मोठा लॉस झाला. मी गव्हर्नमेंट जॉबला ऍक्च्युली, तर पण लॉस झाला. तर त्या लॉस साठी मला थोडासा माझा प्लॉट होता तो पण विकावा लागला लॉस रिकव्हर करण्यासाठी.
बट आता माझी अशी कंडिशन आहे की मला आता काम चालू करायचं आहे, पण घरून मला असं आहे की बायको मला डायरेक्टली म्हणते की ट्रेडिंगचा विषयच नाही करायचा, दिवसभर ऑफिस करायचं, ट्रेडिंगच्या बद्दल काही नाही करायचं. मी दिवसभर अनालिसिस करतो, सगळं करतो, सर्व करतो. पण आता असं आहे की मी डेमो ट्रेडिंग करतोय, डेमो ट्रेडिंग माझं सगळं व्यवस्थित होतं. मी जवळपास म्हणजे ते स्कॅल्पिंग वाला जो माझा विषय होता निफ्टी बँक निफ्टीमध्ये ऑप्शन मध्ये मी तो करत होतो, त्यामध्ये मला कधी प्रॉफिट व्हायचं कधी लॉस व्हायचं, पण ऑलमोस्ट पूर्ण लॉस झालेला आहे. तर मी गोल्ड मध्ये डेमो ट्रेडिंग मध्ये स्कॅल्पिंग केली, तर त्यामध्ये मला $5 तर माझं काय होत आहे दादा, दिवसाचे माझे होत आहे 10 ते 15 ट्रेड, मी प्रॉफिटेबलच राहत आहे. तर हे बरोबर आहे की नाही स्कॅल्पिंग करणं? बस मला फक्त एवढं सजेस्ट पाहिजे तुमच्याकडनं. नाही बरोबर, कारण मी ते सांगतो एकच दिवस असा येतो की ते 10-15 ट्रेड जे आहेत ना ते सगळं खाऊन जातं आपलं. बरोबर. एकच दिवस येतो असा ते नाही पण स्कॅल्पिंगला पण मी काय करतो माहिती आहे का, 1:2 रेशिओ ठेवतो स्कॅल्पिंग मध्ये पण, की मला फक्त $5 समजा $10 प्रॉफिट घ्यायचं आहे तर $5 लॉस असतो माझा. बट ऑलमोस्ट जे दिवसाची एंडिंग आहे मी प्रॉफिटेबलच असतो. $70, $80, $90 आणि माझं फक्त एक टार्गेट करणार की मला $100 करताय. एक सजेशन देतो, काय करा डेलीच्या, आता तुम्हाला ही सवय बाबा डेलीचे 15 ट्रेड बनतात, 10 ट्रेड बनतात, मग एक काम करा ना, फिक्स करा नंबर किती करायचे. आता हळूहळू 10 वर या, हळूहळू 5 वर या, 182 न तुम्ही ऍटलिस्ट महिन्यात जरी परत शेवटी येऊन तुमचे 30 ट्रेड झाले, महिन्यात एक दिवस असेल की महिन्यात 30 ट्रेड होतील, त्यात पण 182 असणार, त्यामुळे त्यात प्रॉफिट होणार आहे. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ द लॉट साईज. ठीक आहे, हे लास्टला असेल तुमचा, पण सध्याला काय प्लॅन चालू करा. आता किती करताय, 15 करताय, उद्यापासून 10 करायला चालू करा. 10 करायला फिक्स करायचे बाबा, 182 चे 10 ट्रेड करायचे तुम्हाला. विन लॉस काय होतं चेक करा. नाही मी काय केलं दादा, मी नंबर ऑफ ट्रेड नाही मोजत आहे. माझं कसं आहे की मी $100 डेलीचं ट्रेडिंग डेलीचं हे ठेवलं आहे, टार्गेट ठेवलं आहे. $100 प्रॉफिट झालं, मी नंतर मार्केट पण बघत नाही, मग ते मला 2 ट्रेड मध्ये हो की 5 ट्रेड मध्ये हो. पण कधी कधी काय होतं मग आपलं हे निराश चालू झालं. तसं नाही, 2 ट्रेड मध्ये कसं काय $100 प्रॉफिट होईल, रिस्क कमी जास्त करताय का? नाही होत नाही त्याच्यामध्ये, पण मी सांगत आहे असं मी ठरवलं होतं, पण त्याच्यामध्ये होतच नाही. पण न्यू इयर्क सेशन चालू झालं की परत माइंडसेट बदलतो, आणि हे 2-3 दिवस माझ्यासोबत झालंय. पण $100 मी जो प्रॉफिट केलेला आहे तो नंतर मग $100 मायनस होऊन $80 लॉस मध्ये पण गेलेला आहे. बरं, एक सिस्टम ठरवाय, काहीतरी एक सिस्टम ठरवून चला. मी असं रँडम नका जाऊ की मग 100 झालं तरी पण परत पण ट्रेडिंग करायचे, काहीतरी सिस्टम ठरवायला पाहिजे. आता एवढा लॉस खाल्लेला आहे ना आपण, आपलं काय स्पेसिफिक सिस्टम पाहिजे की हा ही एवढ्या गोष्टीच करायच्या, आणि हे झाले बंद. जसं म्हणलं की 100 झाल्यावर बंद करतो, मग ती बंदच पाहिजे. 100 झाल्यावर परत नाही खेळ झाला पाहिजे आपला अजिबात. बरोबर. नाही पण ते न्यू इयर्क सेशन चालू झालं, मी ऑफिस मधनं घरी आलो, न्यू इयर्क सेशन चालू झालं 7:30 वाजता, मग परत तेच होते की न्यू इयर्क सेशन मी बघितलं, ओपन झालं, मुवमेंट दिसली मार्केटमध्ये, मग परत ट्रेड घेतला जातो. मग ही बाईक तुमच्या वाईफला तर माहित नसेल ना, तुम्ही खेळ नाही हे माहित नाही, मी डेमोच करतोय सध्या. अजून डेमो ट्रेड ऍक्च्युअल मध्ये करत नाहीये. मग तर लय जमीन आसमानात फरक येणार आहे. मी तर म्हणतोय 15 ट्रेड तर करू नका, डेमोत करताय म्हणल्यावरती. तर म्हणजे रिअल मध्ये तुम्ही अजून येता, मला वाटलं रिअल मध्ये करताय. तर एक जेन्युइनली जर सांगायला गेलो ना, हे रिअल मार्केटमध्ये ना ती खेळ पण करू देणार नाही मार्केट आपल्याला. काय बरोबर मला पर्सनल वाटतंय, कारण लाईव्ह मार्केट आणि डेमो मार्केट दिसायला सेम असतंय, सायकोलॉजी त्यात हो फरक खूप असतो. बरोबर आहे, सायकोलॉजी पण तिथं आपली हे करते, कारण तिथे लॉस होत असलं तर माणसाला म्हणजे हायत काय तर स्ट्रॅटेजी लावतच असाल ना, पण तुम्ही बाबा हे करताय म्हणल्यावर हो तुमची स्ट्रॅटेजी यूज करतो तुम्ही. स्ट्रॅटेजी लावताय, नंबर ऑफ ट्रेड या ना कमी, नंबर ऑफ ट्रेड कमी घ्या. तुम्ही स्ट्रॅटेजी लावताय तर नंबर ऑफ ट्रेड कमी घ्या. आपल्याला एका दिवसात प्रॉफिटेबल नाही राहायचं, आपल्याला एका महिन्यात प्रॉफिटेबल राहायचं. बरोबर, दिवस प्रॉफिट मध्ये नको आपल्याला. कारण काय माहितीये का, दिवस प्रॉफिट मध्ये कन्वर्ट करायच्या नादात कॅपिटल वाईप आउट होते बघा. ती माइंडसेट लय घाण असते, काय जरी झालं तरी ग्रीन मध्येच पाहिजे. मग ती माइंडसेट माझं इंडियन मार्केटमध्ये तेच झालं आहे, FNO मध्ये. तेच ना, मग हे माहिती आहे ना आपल्याला, ह्या गोष्टी माहिती तर मला रिपीट कशाला करायचं आपण. बरोबर. मग एक प्रॉपर सिस्टम ठरवा आणि करायचं काय बाबा, ते ठरल्यानंतर मग लाईव्ह मध्ये उतरा. कारण की आता जर ही डेमो गोष्ट करता, ही गोष्ट रिअल मध्ये ना नाही करू देणार मार्केट आपल्याला, नाही करू शकत. बरोबर आहे, कारण तो मेंटॅलिटी बसणारच नाही. आपण ग्रीन मध्ये क्लोज करण्या नादात सगळं कॅपिटल खाऊन टाकणार एका दिवशी मार्केट. बरोबर. त्यापेक्षा आपलं ठरवून चला की बाबा ही स्ट्रॅटेजी ह्यात रिस्क रिवॉर्ड दिवसात 1 ट्रेड 2 ट्रेड फिक्स करून चला. ओके दादा, फक्त माझा एक होतो, एक लास्ट क्वेश्चन होता. RDX लेवल्स तुम्ही आपला व्हिडिओ आहे का आपल्याकडे? RDX अजून आलं ना, RDX आता बॅचेस होईल डायरेक्ट. RDX चा काय विषय माहिती आहे का, RDX बॅच का दिली नाही मी. RDX मध्ये ना अगोदर मी थोडं वेगळं ट्रेड करत होतो.
आणि RDX-ला आता थोडंसं वेगळं सिस्टम चाललेलं आहे. आधी मी कन्फर्मेशन घेत नव्हतं, डायरेक्ट एंट्री करायचं. तर मार्केटनं थोडंसं बिहेवियर चेंज केलं, कारण ही RDX असाच कॉन्सेप्ट होता जी मार्केटमध्ये नाही कोणाकडे नाही तो कॉन्सेप्ट, तो आपण स्वतः डेव्हलप केला होता. राईट मी बघितलं जातं कोणाकडेच नाही आहे. मग त्याच्यामुळं आपण थोडंसं असं आहे की एकदम परफेक्ट झाल्याशिवाय आपण त्या गोष्टी देऊ शकत नाही बाहेर कधी. म्हणून मी नाही पण RDX लेवल तर 99% काम करतो तुमची. हा मग तेच ना, मग ते देऊयात आपण लाईव्ह बॅच जेवढं मी ऑब्झर्व करतो आहे मी असं म्हणून देतो सगळ्यांना, स्टडी करा म्हणून देतो, ट्रेड करा म्हणून देतो, मग ते बेटर राहील माझ्या हिशोबाने तरी. बरोबर राईट. आधी तुम्ही जे म्हटलं होतं ना की एक 40,000ची आपली एक सायकोलॉजिकल लेवल आहे, बट इथून मार्केट खाली जाऊ शकते. तुमचं ते परफेक्ट ठरलं. आजचं पण जे होतं सगळं स्टेटमेंट तिथं मी ट्रेड नाही केला, कारण की तुम्ही म्हटलं की सायकोलॉजिकल लेवल आहे 40,000ची आणि तिथून खाली जाऊ शकते, पण खूप म्हणजे जवळपास त्यानं 230 पिप्स दिले कोडने आज आपल्या लेवलनुसार. चांगलं होतं मार्केट. म्हणजे काय झालं माहिती का, ते सेम स्ट्रॅटेजीत आपण तिथे एसएल खाला होता. ह्याच्या आधी पण तिथं स्ट्रॅटेजी बनली, सायकोलॉजिकल नंबर होता आणि बरोबर एसएल मारला होता मार्केटनं त्यावेळेस पण. म्हणून म्हणलं आज याला वॉचच करू काय होतं नेमकं. आता अनुभव तर असा आला की म्हणजे दोन्ही पण होते, बाय पण होते सेल पण होते, असं काही नाही की सायकोलॉजिकल नंबरचा काय इम्पॅक्ट. तुमचे PDF मी सांगतो, मी माझ्या म्हणजे प्रॉपरली असं जनरल करून ठेवलं PDFचं प्रिंट वगैरे मारून आणि त्याला पूर्ण म्हणून ठेवलं. ते PDF मी रोज डेली स्टडी करतो तुमचे जे आपल्या ग्रुपवर मी PDF टाकलेले आहेत आणि ते बेस्ट वर्क करतात एक नंबर. बरं, प्रिंट मारून कुठे ठेवलं मग घरचे? परत एकदा थँक्यू तुम्हाला की एवढं तुम्ही मराठी माणसासाठी फ्री मध्ये करतायत. चला खरंच खूप खूप धन्यवाद. येस चला धन्यवाद, बरे आहे. थँक्यू दादा, थँक्यू. आता ना लय लोकांनी आता कसं कॅमेरा ऑन केलं ते बघितलं का, एवढ्या वेळ कॅमेरा ऑन करा म्हणतो तर करत नव्हता. कॅमेरा ऑन केल्यावाल्यांचं माईक ऑन करायला लागलो तर लगेच कॅमेरा ऑन करून बसला. चला बस आजच्यासाठी पोट भरलेलं आहे, आता मला भूक लागलेली आहे, मी चाललो. आणि काय प्रॉब्लेम आला बिंदास टेलिग्रामवरती मेसेज करा. मराठी ट्रेडर रबी 143 आयडी आहे, मराठी ट्रेडर रबी 143 @ टाका सुरुवातीला @ मराठी ट्रेडर रबी 143. ठीक आहे, रिप्लायची वाट बघा, टीम आहे रिप्लाय करते. काय प्रॉब्लेम आला माझ्यापर्यंत येते. ठीक आहे, काय गडबड करू नका, इन्व्हेस्टमेंटला पैसे देऊ नका कोणालाही अजिबात. स्वतः कमवा पैसे आणि मग तुम्हाला ट्रेडिंग करायचं तर शिका आणि मग तुम्ही करू शकता. भेटूया नेक्स्ट लाईव्ह क्लासमध्ये.